काय पाहिलं काय गेल्या एक वर्षभरापूर्वी आमदार आम्ही सदनजी आणि आम्ही या स्मशानामध्ये आम्ही आलो होतो आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की स्मशानभूमीची अवस्था ही खूपच खराब आहे. छत वगैरे हे सडत चाललं होतं आणि कुठल्याही क्षणी ती जीवितहानी झाली असती. ते त्यांच्या निदर्शन आल्यावर त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवलं आणि नंतर तिथं परत याचा पाठपुरावा केला, इथे व्हिजिट केली. त्याच्यामध्ये ही काही महिन्यासाठी ही जी भूमी आहे, जी स्मशानभूमी ही बंद करायला सांगितली आणि महानगरपालिकांना मागे लागून पाठपुरवठा करून याचं टेंडर काढलं आणि ही जी आता स्मशानभूमी आहे याचं काम आमदार अमित साटमजी यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलं आणि ते छत पासून ते सर्व चिमणी वगैरे ते खूप एक मजबूत आणि चांगलं बांधकाम त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे महानगरपालिकेच्या अंतर्गत हे करण्यात आलं आणि गेली बरीच महिने ह्या अमूल्य लोकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही त्याची क्षमा मागतो. महापालिकेच्या वतीने पण मी क्षमा मागतो. मी सध्या नगरसेवक असल्यामुळे, कारण मी आत्ता निवडून आलेलो आहे, पण ही दफनभूमी आता ही पूर्वत स्मशानभूमी ही पूर्ण एकदम कार्यरत झालेली आहे आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत आमदार अमित साटमजी मुंबई अध्यक्ष यांच्या पाठपुरवठ्यामुळे आणि महानगरपालिका यांच्या ह्या कंप्लीट झालेल्या ह्या कामामुळे ही स्मशानभूमी ही महानगरपालिकातर्फे कार्यान्वित होत आहे. त्या ठिकाणी जेव्हा स्मशानभूमी बंद होत होती तेव्हा मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. त्याबद्दल काय? कसं एक काम आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून जे काम वर्षानुवर्ष चालू राहिलं असतं, पण आमदार हा आमचा दमदार असल्यामुळे हे काम एकदम फास्ट आणि एकदम फटाफट करण्यात आलं आणि त्यामुळे जे वर्षानुवर्ष चालणारं काम हे काही महिन्यामध्ये कंप्लीट करण्यात आलं आणि हे काम कंप्लीट झालेलं आहे. थोडं काम दफनभूमीचं बाकी आहे, पण स्मशानभूमी ही कार्यान्वित उद्यापासून होईलच. पण राहिलेलं जे गेटचं काम असेल ते काम जे ठराविक टचअप असेल ते सुरू राहील. बाकी राहिलेली कामं आहे ते 20 ते 25 दिवसामध्ये कंप्लीट होतील आणि कंप्लीट झाल्यानंतर ती पुढची दफनभूमी पण ती सुरू करण्यात येईल. त्यांच्या मार्फत ती ही कार्यरत होऊन जाईल. त्या ठिकाणी स्वतः आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी सोबत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या कामाकडे कसं बघतात? नाही, मुंबई महानगरपालिकेचं काम हे पाठपुरवठा केल्यामुळे आणि खाडे मॅडम स्वतः आमच्याबरोबर आहेत आणि महाले साहेब जे आता ही स्मशानभूमी ही आता मेंटेनन्सच्या अंडर असल्यामुळे त्यांच्याकडे जे काही अधिकारी थोडे त्यांच्याकडे गेल्यामुळे पण दोघांचं एकदम व्यवस्थित सहकार्य मिळाल्यामुळे हे काम लवकर पूर्ण करण्यात आलं आणि जेणेकरून होणारा नागरिकांचा त्रास आहे तो आता 100% संपण्यात आला आहे. त्यामुळे ही जी दफनभूमी आता आहे ही महानगरपालिकेतर्फे कार्यरत होत आहे. आंबोलीकरांच्या वतीने व तमाम इकडच्या नागरिकांना जो त्रास झाला असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण सन्माननीय मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटमजी यांनी जी अफाट मेहनत घेतली, ही जी स्मशानभूमी लवकरात लवकर कार्यरत होण्यासाठी, लोकांचा त्रास कमी करण्यासाठी त्याबद्दल त्यांनी ती कार्यरत करण्यात उद्यापासून येत आहे. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो त्यांच्या सर्वांच्या वतीने. जो झालेला त्रास असेल जनतेला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि महानगरपालिकेच्या वतीने उद्यापासून ही स्मशानभूमी कार्यान्वित होत आहे असं मी तुम्हाला सांगतो. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.